इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर लगरेज। राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गुट के अभिषेक पाटिल ने महानगर अध्यक्ष पद से दिया इस्तीफा देने के बाद अभिषेक पाटिल ने सनसनीखेज खुलासे किए। एनसीपी नेताओं पर बीजेपी से समझौते के लगाए गंभीर आरोप। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब जरूर करें। महानगर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे। तडकाफडका राजीनामा नेमका दिलेला आहे। आज महापालिकेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। युतीची घोषणा होणार होती, मात्र आपण तडकाफडका राजीनामा का दिलाय? प्रथम तर मी आपल्या सर्वांना बाईट देण्याचा मी आपल्याला नकार केला होता, परंतु सर्वांच्या सांगण्यावरून मी बाईट देतोय। विषय असा होता की जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीचं जे नियोजन चालू होतं त्याच्यामध्ये 75 जागांपैकी राष्ट्रवादीला फक्त 6 जागा देण्यात येत होत्या। त्यातही 4 जागा भाजपचे उमेदवार राष्ट्रवादीच्या तिकीटवर उभे राहावेत अशी त्यांचा सगळं गोंधळ चालू होता। ते झाल्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनाही खूप नाराजीचं प्रमाण झालं व आज अजून आम्हाला नवीन जेव्हा फॉर्म भरताना आम्हाला अनिल पाटील आमचे मंत्री होते, त्यांचा माजी मंत्री होते, त्यांचा आम्हाला फोन आला की आज आपण युती तोडून टाकायची आहे आणि सकाळपासून तुम्ही एबी फॉर्म द्यायला सुरुवात करा। त्या पद्धतीने आम्ही जे आमच्याकडे मागणी झालेली होती त्या पद्धतीने आम्ही एबी फॉर्म द्यायला सुरुवात केली। प्रथम ते 4 लोक एक स्पष्ट भाषेत सांगायचं झालं तर भाजपचे 4 उमेदवार होते जे राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढणार होते, म्हणजे दत्तक पुत्र आमचे होते। त्यांना आम्ही पहिले 4 एबी फॉर्म दिले। त्यानंतर ही माहिती सदरील भाजपच्या नेत्यांना गेली असावी। मग भाजपच्या नेत्यांनी लगेच सेटलमेंटसाठी फोन करायला सुरुवात केली आमच्या काही जळगावच्या सेटलमेंट करणाऱ्या नेत्यांना, जे काही सो कॉल्ड पालकमंत्री म्हणत होते पण 15 वर्ष पहिलेच होते। आता त्यांना काळ बदललेला आहे, त्यांना माहिती नसावं। ते झाल्यानंतर मग ऑटोमॅटिक सेटल झालं की तुम्हाला 1 जागा वाढून देऊ, 2 जागा वाढून देऊ, ते सर्व झालं। त्या उपरही 6 जागा मिळणार होत्या, तर त्याच्यातही 5च जागा त्यांना घेतल्या। 5 जागांमध्ये 4 ते दत्तक व 1 जागा जी आमच्या नेत्याच्या मुलाला दिली गेली। एकच वाईट जे वाटलं की मी 2019च्या विधानसभेत जेव्हा लढलो तेव्हाही एकही नगरसेवक इथे नव्हता। ह्याच कार्यकर्त्यांच्या जोरावर मलाही 50,000 मतं भाजप विरुद्ध मिळालेले होते, परंतु ह्याच नेत्यांनी वरती अजितदादांना म्हणा, सुनील तटकरे साहेबांना म्हणा, ज्यांना कोणही आमच्या नेत्यांना यांनी फिडिंग केली की इथे हे सगळ्या कार्यकर्त्यांचे आपले डिपॉझिट जमा होणार, पण तशी वास्तविकता परिस्थिती नव्हती। एकच हेतू होता यांना की अभिषेक पाटील हा व्यक्ती आहे, ना याच्या वडील राजकारणात आहे ना याची आई राजकारणात आहे, पण याला पुढे जाऊ द्यायचं नाही, याचं एक सगळं षडयंत्र होतं। वाईट हे वाटतं की आमचा पक्षातले वरील ज्येष्ठ नेते जे आहेत, माझा राग कोणाबद्दल नाही, परंतु आमच्या पक्षाला जे लोक म्हणतात की तुमचा पक्ष 4 जिल्ह्यांचा 4.5 जिल्ह्यांचा का 5 जिल्ह्यांचा, जे काही एक म्हण आहे ती वास्तविकता याला लागू का होते? कारण की आमचे नेते म्हणा, जे काही म्हणा, ते खाली आहे ना फक्त एका नेत्याला नेमलेलं असतं। मग तो 50-25 वर्ष जुना जरी असला आणि तो संपलेला जरी असला, इथं सेटलमेंट करणारा जरी असला, पण त्याच्या माहितीनुसार त्याच्या ऐकण्यानुसार खालचे पक्ष चालवले जातात। आता माझे ना वडील राजकारणात आहे ना माझी आई राजकारणात आहे, परंतु आम्ही राजकारणात 14 वर्षापासून मी राष्ट्रवादीत काम करत होतो। आम्ही आमचे पैसा खर्च केला, तन मन धनाने केला। सर्व करत असतानाही पक्षाला या गोष्टींची किंमत नाही आहे। त्यामुळे आज जे कार्यकर्ते आमच्या विश्वासावर सर्व उमेदवाऱ्या मागत होते त्यांनाही यांनी वेळेवर सेटलमेंट करून त्यांची निराशा केली। त्या उपर जे भाजप किंवा शिवसेनेकडनं किंवा महायुतीकडनं म्हणू शकतो आपण की स्टँडिंग काहीतरी 24 नगरसेवकांचे तिकीट काढण्यात आलेले होते, जे की लायबल कॅन्डिडेट सुद्धा होते। ते लोक इथे जे कापलेले लोक होते त्यातले 22 लोक आज माझ्याकडे उमेदवारी मागायला आले। त्यांना एबी फॉर्म देण्याचा मी पूर्ण हे केलं, परंतु यांनी हे एबी फॉर्म देताना यांना दिसून आलं की पक्षाची जरा आता महत्व वाढतं आहे, तर मग यांनी निगोशिएशनसाठी ते एक गोष्ट वापरली व दिलेल्या ज्या मी पहिले बोललो की 6 जागा देणार होत्या त्यानंतर 5च झाल्या। त्यातही एक आता नवीन गोष्ट आम्हाला माहिती मिळाली की जी 6वी जागा होती, एक नेत्याचं कोणतरी त्याच्याही घरातलंच लढणार होतं, तर ती 6वी जागा आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार 22 लाख रुपये घेऊन संबंधिताला सांगितलं की ही तुम्हीच घेऊन टाका, ती आम्ही घेत नाही, व त्याला त्या समोरच्या व्यक्तीला लढायला लावून दिलं। सांगायचा उद्देश एकच आहे, कार्यकर्ते जर पक्षासाठी तनमन धनाने काम करण्यास तयार असतात, स्वतःची निवडणूक आज ही कार्यकर्त्यांची निवडणूक जवळपास 7-8 वर्षानंतर आलेली आहे, व त्यांच्या निवडणुकीच्या वेळेस तुम्ही एवढं नेते जण राजकारण जर करत असाल
तर कार्यकर्त्यांनी माझे एक ना सल्ला म्हणण्यापेक्षा माझी एक विनंती राहील की ह्या नेत्यांच्या नादी लागून, जसं माझं आयुष्य, माझे पैसे मी खर्च केले फालतू, या नेत्यांच्या लागून कामं करून घेतले ना, माझी कार्यकर्त्यांना विनंती राहील की कार्यकर्त्यांनी स्वतःचे कामधंद्यांकडे लक्ष द्या, पोटा पाण्याकडे लक्ष द्या, आई वडिलांकडे लक्ष द्या, कुटुंबाकडे लक्ष द्या. या नेत्यांच्या नादी लागू नका. नेत्यांचं आज असं आहे की कार्यकर्ता हा पैशांच्या जोरावर विकत घेतला जातो. हे स्पष्ट आज मी 4 नेत्यांकडनं 2 दिवसापासून ऐकतो आहे. आज राजकारणात निष्ठा वगैरे जे काही एक सोकॉल्ड असे म्हणायचो आपण, ते काही राहिलेलं नाही आहे. हे काळ्या दगडावरची रेस झालेली आहे. तरीही जे काही राहील, प्रत्येकाचे दिवस बदलतात, प्रत्येक वेळ ही सारखी राहणार नाही, तीही वेळ बदलणार आहे. परंतु माझी कार्यकर्त्यांना तेवढीच विनंती राहणार. अभिषेक दादा, तुम्ही व्यवहार असेल, तुम्हाला अंधारात ठेवण्यात आलं वगैरे वगैरे, सेटलमेंट झाल्या. आता ह्या तक्रारी किंवा तुमचं जे म्हणणं आहे हे इथपर्यंत मर्यादित ठेवणार आहे की तुम्ही थेट राजीनामा दिल्यानंतरही अजित महानगर अध्यक्षपदाचा पण राजीनामा दिलेला आहे. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही इतक्या वेळापासून एका नेत्याचं नाव घेत आहे की त्याचा पगडा आहे या याच्यावर, ते आमचे सिनियर मोस्ट वरचे सगळे त्याचा ऐकतात, तो नेता कोण? नाव सांगा. मी आपल्याला पहिला क्लिअर करतो, मी असं कधी बोललो नाही की तेच ऐकतात. आमच्या इथं असं आहे की ज्याला काही मागे पद लागलेले ते 15 वर्ष जुने असतील, 20 वर्ष जुने असतील, तो असा नेता म्हणतोय मी. मी नाव घेण्यापेक्षा आपण पत्रकारात आपण शोधून घ्या, ज्यांनी 4 जागा इतर त्या पक्षातल्या लोकांना घेऊन आपल्या पक्षाची उमेदवारी दिली व 5वी जागा कोणी घेतली, कोणाच्या चिरंजीवाने घेतली, तेच नेते ते. तो आता बऱ्याच वेळापासून जे होतं, तुम्ही राजीनामा दिल्यानंतर तुम्ही समोर यायची मागणी होती, ती तुम्हाला फोन सुद्धा केले जात होते पत्रकारांकडून, मात्र तुम्ही समोर आले नाही. उमेदवारी अर्ज दाखल झाल्याच्या मुदत संपल्यानंतरच तुम्ही आता पत्रकारांशी बोलताय. समोर यायसाठी मला खूप पत्रकार बंधूंचे फोन आले, परंतु न यायचं कारण असं होतं की आम्ही मागच्या वेळेस असंच काही प्रकार जेव्हा झाला होता, समोर आलो तर पक्षाने आम्हाला काय झालं ही विचारणा सोडून आमच्यावरच आरोप केले की तुम्ही का हे चुकीचं करत आहात. त्यासाठी आता जर ठरवूनच घेतलंय की पक्षात राहायचंच नाहीये, की पक्षात इथं सामान्य कार्यकर्त्यांची किंमतच नाही आहे, तर मग त्या पक्षाबद्दल बोलावंही तरी का. परंतु आताही तुमच्यातले मला 7-8 मित्रमंडळींचे फोन आले, पत्रकार बांधवांचे फोन आले, त्यामुळे मी हा बाईट देतो आहे, नाही तर मी हेही देण्यास इच्छुक नव्हतो. महानगर अध्यक्षपदाचा पण राजीनामा दिलेला आहे. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही इतक्या वेळापासून एका नेत्याचं नाव घेत आहे की त्याचा पगडा आहे या याच्यावर, ते आमचे सिनियर मोस्ट वरचे सगळे त्याचा ऐकतात, तो नेता कोण? नाव सांगा. मी आपल्याला पहिला क्लिअर करतो, मी असं कधी बोललो नाही की तेच ऐकतात. आमच्या इथं असं आहे की ज्याला काही मागे पद लागलेले ते 15 वर्ष जुने असतील, 20 वर्ष जुने असतील, तो असा नेता म्हणतोय मी. मी नाव घेण्यापेक्षा आपण पत्रकारात आपण शोधून घ्या, ज्यांनी 4 जागा इतर त्या पक्षातल्या लोकांना घेऊन आपल्या पक्षाची उमेदवारी दिली व 5वी जागा कोणी घेतली, कोणाच्या चिरंजीवाने घेतली, तेच नेते ते. तो आता बऱ्याच वेळापासून जे होतं, तुम्ही राजीनामा दिल्यानंतर तुम्ही समोर यायची मागणी होती, ती तुम्हाला फोन सुद्धा केले जात होते पत्रकारांकडून, मात्र तुम्ही समोर आले नाही. उमेदवारी अर्ज दाखल झाल्याच्या मुदत संपल्यानंतरच तुम्ही आता पत्रकारांशी बोलताय. समोर यायसाठी मला खूप पत्रकार बंधूंचे फोन आले, परंतु न यायचं कारण असं होतं की आम्ही मागच्या वेळेस असंच काही प्रकार जेव्हा झाला होता, समोर आलो तर पक्षाने आम्हाला काय झालं ही विचारणा सोडून आमच्यावरच आरोप केले की तुम्ही का हे चुकीचं करत आहात. त्यासाठी आता जर ठरवूनच घेतलंय की पक्षात राहायचंच नाहीये, की पक्षात इथं सामान्य कार्यकर्त्यांची किंमतच नाही आहे, तर मग त्या पक्षाबद्दल बोलावंही तरी का. परंतु आताही तुमच्यातले मला 7-8 मित्रमंडळींचे फोन आले, पत्रकार बांधवांचे फोन आले, त्यामुळे मी हा बाईट देतो आहे, नाही तर मी हेही देण्यास इच्छुक नव्हतो. या संदर्भात मोठं वलय आहे, अजित पवार या नावाला महाराष्ट्रात मोठं वलय आहे. आज विचार केला तर 75 जागा महानगरपालिकेमध्ये जळगावमध्ये किमान 50 लोक अजित पवार या गटाकडून राष्ट्रवादीकडून उभे करू शकले असते, असं का नाही केलं? आपण 75 पैकी 50 आकडा बोलले, मी 75 पैकी 75 आज उमेदवार जे की फाईट देणार आहेत, त्याच्यातले 22 लोक स्टँडिंग नगरसेवक होते, ज्यांचं तिकीट कापलं गेलं होतं. त्या लोकांना मिळून 75 लोकांचे आज नियोजन झालेलं होतं. परंतु नियोजन करत असताना निगोसिएशन करून घ्यायचं, प्रत्येक नेत्याला मी स्पष्ट भाषेत थोडंसं आपण ती गावरानी भाषा म्हणू शकतो की प्रत्येकाने आपापलं दुकान लावायचं होतं, त्याच्यातून हे सौदा झालेला आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी काही पैशांसाठी तुमचा पक्ष विकला, असा तुमचा आरोप आहे का? मी आरोप करण्यापेक्षा सामान्य माणसाला ते समजत असेल, मी काय कशाला आरोप कोणावर, मला काही करायचं नाहीये आणि मला त्यांना आरोप करून त्यांना मोठंही करायचं नाही कोणालाच.
जे काही झालेलं आहे ते कशातून झालेलं आहे, जरा इतिहास मागच्या 4-6 महिन्याचा बघून घ्यावा. जे कोणी नेते त्यांच्या विरुद्ध जे आरोप करत होते आज तेही शांत झाले, हेही शांत झाले, म्हणजे कुठेतरी त्या सेटलमेंट झालेले ते. सांगायचा उद्देश एकच आहे की जे काही लोक तिकडच्या पक्षातनं इकडच्या पक्षात 2-4 महिन्या पहिले जे आलेले होते, हे फक्त स्वतःचे सेटलमेंट करायला, स्वतःचे घरं वाचवायला, स्वतःचा धंदा वाचवायला, स्वतःचे काळे कारनामे वाचवायला, जेलची वारी चुकवायला आलेले होते. हा स्पष्ट वारंवार तुम्ही सेटलमेंट म्हणतायत असं 100% मी तुम्हाला वारंवार तेच सांगतोय. सेटलमेंटच होत आहे, विकलाच गेलेला आहे, झालाच ना. मी तुम्हाला तेच सांगतोय 75 पैकी 6 मिळाल्या होत्या, परंतु फॉर्म भरताना 5च भरले. मग एक तर तुम्हाला 3% 4% जर जागा मिळत होत्या कार्यकर्त्यांसाठी, त्याही आपण लोकांना दिल्यात. उरलेली 6वी जागा सुद्धा देऊन टाकली. मग याचा अर्थ आपणच धरावा, आता विकला गेलाय का विकली गेली जागा. पक्षाचं पद सोडलं का पक्ष पण सोडतोय? मी पक्ष सोडला, पक्षाचं पदही सोडलं. नेत्यांना कितीही सांगू आम्ही, आम्हाला एकच शोकांतिका आहे. आमच्या नेत्यांना आम्ही रक्ताचं पाणी करून जरी सत्यता सांगितली, परंतु आमचे नेते फक्त ऐकून घेतील आणि उद्या येऊन परत त्याच नेत्यांना बोलवतील, तुमचं असं केलं का, तुम्ही तसं केलं का, एवढं विचारतील. त्याच्यावर पुढं कोणतीही कारवाई होणार नाही व परत त्याच लोकांच्या हाती सगळं राजकारण, समीकरण, सत्ताकारण जे काही असेल पक्षाचं ते येणार आहे. व त्याचे आम्ही हे दुसऱ्यांदा अनुभव घेत आहोत. त्याच्यामुळे आता राष्ट्रवादीला जय श्रीराम केलाय. कोणत्या पक्षाकडे जाणार? ते मी आता पुढे माझी वाटचाल ठरवेल. तुम्ही राजीनामा दिलेला जय आहे. श्रीराम हे देवाचं नाव आहे, भाजपची टॅगलाईन नाही आहे. मी आपल्याला क्लिअर करतो. आज तुम्ही आता भरपूरसे नेते आहेत ना सेटलमेंट करणार, प्रत्येकाचे नाव घेण्यात, त्यांना मोठं करण्यात काहीच मला इंटरेस्ट नाही आहे. आता आपण अजित राष्ट्रवादी पवार गटामध्ये तुम्ही म्हटलेलं आहे की ज्या नेत्यांनी सेटलमेंट केली आहे, मलाही कानावर आला आहे की जळगावला महानगरपालिकेसाठी युतीमध्ये 6 जागा मिळत होत्या. त्यापैकी एक जागा प्रभाग क्रमांक 7 मध्ये आदरणीय जळगाव शहराचे आमदार राजूमाव भोळे यांच्या पत्नी जी जागा होती, त्यांच्या जागा रिकामी करून राष्ट्रवादीला ती जागा जाणार होती. परंतु कालपर्यंत तसं झालेलं होतं, परंतु आज सकाळी तसं झालेलं होतं. परंतु हे दुपारचं जे सकाळचं सत्र जे झालेलं आहे, राजीनाम्यांचं वगैरे जे काही असेल म्हणू शकतो आपण त्याला, त्याच्यानंतर ती जागा संबंधित भाजपच्या कार्यकर्त्याला परत दिली गेली व त्या संदर्भात काहीतरी सौदा आला असं माझ्या कानावर आलेलं आहे. मला एकच सांगायचं आहे की जर 75 मधून तुम्हाला 6 जागा जर मिळत होत्या युतीमध्ये, तरी त्यानंतर मग कार्यकर्ते कुठे गेले होते? कार्यकर्त्यांना देऊ शकत होतो आपण जागा, तरी एक जागा कमी करण्याचं कारण काय? याच्या मागे आर्थिक कारणच असावं. मग जळगाव महानगरात जे असं आम्ही म्हणू शकतो आता, पण असं असताना पण तुम्हाला तुमचे पक्षाचे जे नेते असतील किंवा जिल्हाध्यक्ष असतील यांनी तुम्हाला विश्वासात घेतलं नाही असा तुमचा आरोप आहे का? आरोप काय म्हणजे जे आहे ते आरोपच आहे, त्यांच्यावरच आरोप आहे. माझा विश्वासात घ्यायचा प्रश्नच नाहीये. मी महानगरचा अध्यक्ष आहे, महानगरची जबाबदारी महानगर अध्यक्षावरच असते, परंतु आमच्या इथं तशी सिस्टीम चालत नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. हे खूप मोठा वाईट प्रकार आहे आमच्या इथे. मी तुम्हाला पहिलेच बोललो, एका नेत्याला नेमलेलं असतं, तो नेता त्याच्या कार्यकर्त्यांचं पुढे करत असतो. मग त्या नेत्याच्या विरोधातले जे कार्यकर्ते असतात, तो सोन्याचा जरी असला तर त्याला गटारीत फेकलेलं असतं. सकाळी जर तुम्हाला युती करायची नाही असे आदेश होते तुमच्या आमदारांचे, माजी मंत्र्याचे, असं असताना पण युती कशासाठी झाली? कोणाच्या मी तुम्हाला तेच सांगतो. सकाळी 7 वाजता मला आमदारांचा फोन आला. मी रात्रभर माझे फोन चालू होते, मी 1 मिनिट सुद्धा झोपले नव्हतो. सकाळी 7ला फोन आला. त्यांनी मला सध्या अशी सूचना दिली की तुम्ही एबी फॉर्म वाटायला सुरुवात करून द्या, जे होईल ते होईल, आपण ते बघत राहू. अजितदादांचा किंवा तटकरे साहेबांचा असं काहीतरी बोलले की मला आदेश आहे. त्यानंतर मी परत 8 वाजता त्यांना फोन लावला. म्हटलं दादा बहुधा आपण आपला गैरसमज असावं जे काही असं. मी परत त्यांना ते रिपीट केलं की युतीचे उमेदवारीसाठी अर्ज वाटायचे आहेत का? तर त्यांनी मला सांगितलं संबंधित 2 नेते जे आमचे जळगावचे त्यांच्याकडे एबी फॉर्म पाठवलेले आहेत, तुम्ही तिघं बसून, मी महानगर अध्यक्ष आहे, सह्यांचा अधिकार तर मला नव्हता, कारण की त्यांनी ऑलरेडी त्याच्यावर ताबा करून ठेवलेला असल्या कारणाने, हे कारणांमुळे त्यांना मी विचारलं. 11 वाजेपर्यंत हे सदरी आमची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयातही झाली. त्यानंतर 11:30 वाजता भाजपच्या कोणी नेत्यांचा किंवा तिथे नियोजन करणाऱ्या नेत्यांचा फोन आला व त्यानंतर हे सूत्र फिरायला सुरुवात झाली. 16 वर्षापासून या पक्षाचा काम करत आहे मी. युवक अध्यक्ष, विद्यार्थी अध्यक्षपासून आज ॲडल्टच्या अध्यक्षपर्यंत. मला सांगितलं होतं की तुला जळगावमध्ये निवडणूक लढवायची. मला माहिती होतं इथे आपला पराभव होणार आहे, पण पक्षाच्या आदेशामुळे केलं. परंतु आता मी पक्षाला नमस्कार केलेला आहे. पक्षाचा जिल्हाध्यक्ष पदाचा मी राजीनामा दिला आहे. मी सदस्यत्व सुद्धा राजीनामा दिलाय.
मला असं घाणेरडं राजकारण करायची आता मुळीच इच्छा नाही आहे. पुढची भाऊ, भूमिका भाजप- काय राहील बुवा? पुढची भूमिका काय राहील? भाऊ, अजित पवार पक्ष हा भाजपला विकला गेला का? अजित पवार पक्ष जो आहे